मम्मीशी खूप अटॅच आहे मी सगळ्याच गोष्टीमध्ये. हं. जे पण काय मी बोललो, या बिग बॉसचे पण आपण समजा एक हं, घेतला, तर हं, सगळ्यात पहिला मी घरामध्ये तरी तिला सांगितलंय. हं, अजून कोणाला सांगितलं नाही. आणि माझं खायचं सगळं केअर झालं. माझ्या कपड्यांपासून ए टू झेड सगळं तीच बघते. हं, मी फक्त समजा आता मी ही गोष्ट ठेवली इकडे, सो मी असंच ठेवून जातो. ती गोष्ट ती जागेवर ठेवणं, माझ्या कपड्याला इस्त्री करणं, म्हणजे मम्माज बॉय तुम्ही बोलू हं, शकतात, की हं. माझं सगळं ती हँडल करते. लाडोबा आहेस तू. लाडोबा आहे तिच्यासाठी तर. तिने म्हणजे अजूनपर्यंत मला कधी टच पण नाही केलं, की ओंकार तुझं हे चुकलं किंवा मारलं जोरात कानफाडीत किंवा पाठीत मारलं. कधीच नाही. टच पण नाही केलं तिने. हो, फक्त प्रेम केलंय. इतका लाडोबा आहेस येस. तू? तिच्यासाठी तरी लाडोबा आहे. आई गं! पण इथे बहिणीचा आणि तुझा किती वाद होता? बहिणीचे आणि आमचे आधी खूप वाद व्हायचे. म्हणजे आम्ही एकमेकांना हे फेकून मार. आमचं तर वर्ल्ड कोल्ड वॉर असायचं, की इकडून ते फेकून मार, इकडून हं, ते फेकून मार. हिने पॅड मारला फेकून किंवा काहीतरी आमचं चालूच हं, असायचं घरी. हां. तिच्यासोबत आधी खूप म्हणजे आमचं भांडणं व्हायची. असं सीरियस भांडणं नाही. हं, हं, एकमेकांची भांडणं करून हं, लगेच एका ताटामध्ये जेवायला हं. बसा, असं आहे. बट आता जसं आम्ही ग्रो होतोय, तसं आम्ही काय भांडत नाही जास्त. समजून घेतो एकमेकांना. मला लागले, की मी तिला पैसे सेंड करतो. मला लागले, की ती पैसे सेंड करते. तो असं चालूच असतं.